भारत सरकारने देखील घेतलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी लेखी आज आमदार साहेब तुम्ही एक अर्ज करावा, याची सीडीएने चौकशी लागावी, याची सखोल चौकशी व्हावी आणि उगीच कोणाला प्रत्येक आम्ही म्हणजे आपण इथं आपण उपस्थित आहोत, सर्व पक्षाचे आहोत, या लोकांच्या निर्माणाची जिल्हाध्यक्षा म्हणून आहे मी कुठल्याही पक्षाचं इथं समर्थन करण्यासाठी आलेली नाही, मला विचारायचं नाही, पण आमदार साहेब आज ही आपण आजची मीटिंग आणि नंतर समोरच्या अशा पद्धतीने करायचं नाही, फक्त दोनच शब्द आपल्याला सूचना करावी तेवढीच विनंती आपण सर्वांना करतो। काय त्यांना द्या सर्वप्रथम बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती अगदी निंदनीय आहे, गाडीमा फसणारी आहे। आज महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यांच्या पोटामध्ये आग पडली ती सर्व समाजाच्या पडलेली आहे। ही घटना घडू नये, कुणाच्या व्यक्तींच्या घडू नये। इथं आम्ही सामाजिक काम करता असताना उषाताई असो, सुशीलाताई असो, संदीप भैया असो, आम्ही जात-पात कधी पाहत नाही, पण एक सरपंच संतोष देशमुख यांनी सुद्धा जात-पात पाहिली नव्हती। त्यांच्यावर वेळ अशी येत असेल तर माझ्या मनाने सगळ्या संघटनेने अजून एक खुर्ची घ्या पुढे बीड तालुक्याच्या आणि पळस तालुक्यातील पवनच्या जो धुमाकूळ घातलाय या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज उठवला। माझे या ठिकाणी पाहिलं सगळ्या राजकीय पक्षांना लोकप्रतिनिधींना या विषयावर आवाज उठवण्यासाठी सर्वत्र संतोष देशमुख या ठिकाणी बळी जावा लागला याची वाट पाहणार मी या त्यांनी झाली बा मध्यंतरी एका नावाला ऑटोप्रिंट घेतलं मोरगडी तालुक्यामध्ये तोच प्रकारे माझ्या जेवणाचे आम्हा सर्व सर्वत्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे आहोत, सर्वच यांना घ्यायचं आहोत, परंतु भविष्य काळामध्ये कोणती टप्प्यानंतर ही गुंडागर्दी झालेली होती ती होऊ नये यासाठी सर्व पक्ष लोकांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहावं एवढीच विनंती करतो। धन्यवाद। त्यानंतर ऍडव्होकेट शशीभाई यांना विनंती करतो 2 मिनिट आपल्या मांडून सर्वप्रथम मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं एमआय पक्षाच्या वतीनं संतोष देशमुख साहेब त्याच्या आगामध्ये नाही त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज होते निर्णय थोडंसं मी घेईल आणि माझा पक्ष आम्ही या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून ही लढाई लढण्याची या ठिकाणी तुम्हाला लक्ष देतो। महाराष्ट्रातील घटना तुम्हाला सांगतो भाषण नाही परंतु बीड जिल्हा आमचा पुरोगामी महाराष्ट्र हा साधू संतांचा पुरोगामी विचाराचा आहे। परंतु आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये आमदार बाबासाहेब यांचे हत्या असेल किंवा या घटनेमध्ये आमदाराच्या बाबाचा अपमान असेल त्यांची हत्या असेल ही सुद्धा पूर्णपणे केलेली हत्या असेल या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय या महाराष्ट्राच्या सरकार यांच्या पाठीमागे आहे का, यांचं मंत्रिमंडळ यांच्या पाठीमागे आहे का याचा विचार झाला पाहिजे आणि याच्या विरोधात आपण सर्वांनी मिळून एकत्रित लढा दिला पाहिजे आणि या लढ्यातून या सरकारला हातभार केलं पाहिजे, या लोकांना हातभार केलं पाहिजे आणि जे क्रूर लोक अशा पद्धतीचं काम करतात त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। जी काही समिती या ठिकाणी मोर्चाचं होते जर मोर्चाचं झालं तर ठीक आहे, हे सरकार भैया हे सरकार जर या आरोपीला जेलमध्ये टाकणार नसेल जो घटना घडायला घडली होती
जोडी या ठिकाणी उपस्थित आहे एक आपल्या कुटुंबाचा मानव गेला ही म्हणून आम्हाला थोडी 11 वाजता आंबेडकर पुत्र आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मानवाच्या सुरुवात करायची आपण सर्वांना हो जमतोय हाँ एस पी ऑफिस भाया बरोबर बरोबर आहे बोला बोला संतोषांना देशमुख यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो. आपण सर्वजण त्यांना लवकर वाटेकडे गेली हा भाग या बीड जिल्ह्याचा नसून महाराष्ट्राचा आहे. जर 17 तारखेनंतर या लोकांना अटक नाही केले पहिल्या माझ्याकडे ग्रामपंचायत धावडावडी पहिला आमचा राजीनामा आहे सरपंच पदाचा मी आता घोषणा करतो आम्हाला या सरपंच पदाची गरज नाही. तरी बीड जिल्ह्यातील त्यांचा निवड सांगतो आपण याकडे यायचं आपल्या आई बहिणी पत्नी मुली मुलं सर्व आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयापर्यंत सर्व एकत्र यावे कोणी विनंती करतो. दोन जय हिंद ठेवा. सिंह दादासाहेब यांना 2 मिनिटं आपण मराठा क्रांती मोर्चाचे वतीने अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आपण जे जमलेलो आहोत ते कुठल्याही जातीच्या विरोधात नाही तर किंवा कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही परंतु ही विकृती जी वाढत चाललेली आहे गुंडगिरीची विकृती जी वाढत चालली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं त्या पद्धतीने त्यांना छेड करण्यात आला अमानुष वृत्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीत आणि हे सहन होण्यासारखं आहे जे बीडच्या कुठल्याही जातीचं आपण पाहतोय या ठिकाणी बीड इथं आशीर्वाद लॉन्समध्ये ही विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे आज 15 डिसेंबर. आजपर्यंत संतोष देशमुख यांचे मुख्य मारेकरी पकडले गेलेले नाहीत. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड एक तीव्र स्वरूपात नोंद झालेली असताना सुद्धा प्रशासन व पोलीस प्रशासनानं अद्याप मुख्य आरोपी अटक केलेले नाहीत. याचा चोही बाजूने निषेध होत आहे. या ठिकाणी आपण बघू शकताय कुटुंबियासोबत या ठिकाणी बीड जिल्ह्यातील बहुजन समाजातील हजारो नागरिक या ठिकाणी केवळ बैठकीला आलेले आहेत. प्रचंड मोठा मोर्चा येत्या 28 डिसेंबर रोजी काढण्याचं जवळजवळ प्रस्तावित आहे. तारीख साधारणपणे 28 डिसेंबर असणार आहे आणि या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी आपण बघू शकता प्रचंड मोठी तयारी करण्यासाठी बहुजन समाजातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मोठा जनसमुदाय बैठकीला हजर आहे. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झालेले आहेत. आज 15 डिसेंबर रोजी बीडच्या आशीर्वाद लॉन्सवर ही बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीत वेगवेगळे मान्यवर आपली मतं आणि भूमिका स्पष्ट करत आहेत. साधारणपणे 28 डिसेंबर रोजी हा महामोर्चा बीड शहरात काढला जाणार आहे. याची तयारी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहे. आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि या शोक सभेमध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण
राजकीय असेल, सामाजिक असेल, सगळ्या क्षेत्रातील सर्व संख्या घ्यायची असते. आताच देशमुख साहेबांनी जसा उल्लेख केला, सभागृहातली भूमिका आमदारांनी मांडलेली आहे, लोकसभेतली भूमिका खासदारांनी मांडलेली आहे. आता रस्त्यावरची भूमिका आपण सर्वसामान्य लोकांनी मांडायची वेळ आलेली आहे. 28 तारीख सर्वांमध्ये मला वाटतं आता फायनल झालेली आहे. सर्वांचं त्याच्यावरती एक मत असेलच, त्यामुळे त्याच्यावरती त्या ठिकाणी हीच सर्व बीड जिल्ह्याची आणि सर्व समाजाची जनरल बॉडी म्हणून आपण शिक्कामोर्तब करूया. 28 तारखेला सकाळी 11 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून त्यांना अभिवादन करू हा मोर्चा त्या ठिकाणी निघतोय आणि तो SP ऑफिस पर्यंत त्या ठिकाणी जाऊन आपल्या भावना व्यक्त करणार आहे. अर्थात प्रशासनाकडे हे 4-5 दिवस बोललेले आहेत. आज 24 तारीख आहे आणि त्या ठिकाणी 28 मध्ये 4 दिवसाचा बरोबर गॅप आहे. नुकतेच नवीन त्या ठिकाणी नूतन SP साहेब जॉईन झालेले आहेत. कदाचित त्यांनी या 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी ज्या भावना ओळखून कारवाई केली तर मला असं वाटतं की हा मोर्चा तिथपर्यंत पोहोचण्यापासून ते रोखू शकतील. अन्यथा लाखो जनसमुदायाचा हा मोर्चा निश्चितपणे SP ऑफिसवर आता धडकेल असं या सर्व समाजाच्या प्रतिनिधीच्या वतीनं त्या ठिकाणी ठराव इथं झालेला आहे. खरं तर इथं जमलेला प्रत्येक व्यक्ती खूप महत्वाचा आहे. तो खूप लांबून आलेला आहे, त्याला त्याची भावना मांडायच्या आहेत. पण सर्वांच्याच भावना आपण मांडत तिथे गेलो तर आजचा दिवस पण आपल्याला पुरणार नाही. निर्णय होणं आणि त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी तो विनंती करेन की जे काय आता इथे संतोष अण्णांची कन्या पण त्या ठिकाणी आलेली आहे, तिच्या भावना तर खूप तीव्र आहेत. तिने काल परवा मीडियामधून आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील तर त्या ठिकाणी ह्या भावनांचं कदर करून आपण सर्वजण बोलण्यापेक्षा यावरती आपण कारवाईच्या मोडमध्ये त्या ठिकाणी सगळेजण यावेत आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये हा निर्णय व्हावा असं त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचं इथे या दुःखद प्रसंगी जमलेले आहेत. यानंतर आपण त्या ठिकाणी शोकसभेमध्ये श्रद्धांजलीचा शेवटचा विषय पण आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर त्यासाठी आपण सर्वजणाला निश्चित आपले सर्वांचे धन्यवाद. शिवसंग्राम आता या दुःखद घटनेनंतर आपल्याला 2 गोष्टी याद करायच्या आहेत. त्या म्हणजे संत घटना श्रद्धांजली अर्पण करायची आणि येत्या 28 तारखेला सर्वांमध्ये जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चाचं नियोजन आपल्याला कसं करता येईल, जास्तीत जास्त संख्येने लोक मोर्चासाठी कसे आणता येतील, लोकांपर्यंत आपला हा निरोप कसा पोहोचता येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही आपण पाहू शकतो खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्या वातावरणात आणि विविध पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. प्रत्येकाच्या भावना अधिक तीव्र आहेत आणि 28 डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने हा मोर्चा बीडच्या रस्त्यावर काढण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चे काढलेले आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला येथे 28 तारखेला मोर्चा कसा यशस्वी करायचा, तो बीड जिल्ह्यावर जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा कशी